एका शेतकऱ्याने सकाळच्या सोनेरी किरणामध्ये घराच्या बाहेर डोकावून बघितलं. अंगणाच्या कोपऱ्यात त्याचा हंस पक्षी बसलेला होता. शेतकऱ्यास बघून तो हंस तुरु चालत बाजूच्या बागेत गेला आणि काय बघतो, शेतकरी आश्चर्यचकित झाला. हंस पक्ष्यानं सोन्याचं अंड दिलेलं होतं. घाईने शेतकरी अंड्यापर्यंत गेला. अधीरतेने अंड दोन्ही हातात उचललं. जड सोनेरी अंड बघून तो आनंदानं थरथरू लागला. हे मौल्यवान अंड घेऊन तो घरात आला. ते कधी आपल्या पत्नीला दाखवतो असं त्याला झालेलं होतं. अगं हे बघ, मी काय आणलं बघ, शेतकरी आपल्या बायकोला म्हणाला. आपलं सगळ्या जन्माचं दारिद्र्य संपलं. बायकोला सोनेरी अंड दाखवत तो म्हणाला. त्यानंतर शेतकऱ्यानं बाजार गाठला. चांगल्या किमतीला अंड विकून टाकलं. पैशाचं गाठोडं घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवशी हंस पक्ष्यानं आणखीन एक अंड दिलं आणि तेही सोन्याचं होतं. शेतकऱ्याने ते बाजारात विकलं. भरपूर पैसे घरी घेऊन आला. दररोज सोन्याचे अंड मिळू लागलं. ते विकून घरात पैसे वाढू लागले. कोठाराच्या आवारात अंडी मिळत होती आणि ती विकून शेतकरी अधिकाधिक श्रीमंत होत होता. जसजशी श्रीमंत वाढत गेली तसतशी पैशाची आसक्ती अधिक वाढत गेली. एके दिवशी शेतकऱ्याने विचार केला, दररोज एक अंड मिळत होतं, यात कसलं समाधान. त्यापेक्षा जर मी हंस पक्ष्याला कापलं तर पोटात सोन्याची अंडीच मिळतील एकदम. सगळा खजिना एकाच वेळेस हाताशी येईल या लालसेनं त्याने त्याची कुऱ्हाड उचलली. हंस पक्ष्याची मान मोडली. त्याचं पोट फाडलं. पोटात एकही अंड सापडलं नाही. हे बघून त्याची बायको ओरडली. दररोज मिळणाऱ्या सोन्याच्या अंड्यानं पोट भरत नव्हतं का? हावरटपणाचं सगळं गमावून बसला.